भीतीन आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्ज पारितोषिक आपल्याला शिक्षण अधिकारी यांच्याकडनं आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आपण दुसऱ्या क्रमांकावर गेल्या वर्षी पण आपला दुसरा क्रमांक आलता, यावर्षी आला. त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षकांचं देखील अभिनंदन. आता मी इथे तुम्हाला पूर्ण 5वी मध्ये आलेले प्रथम 3 क्रमांक, 8वी मध्ये आलेले प्रथम 3 क्रमांक आणि 9वीचे प्रथम 3 क्रमांक सांगणार. इयत्ता 5वी अ आणि 5वी ब मिळून 3रा नंबर आधी सांगतो. 3रा क्रमांक आलाय केंट सुखदा अविनाश. तिला 94.80 एवढे मार्क्स मिळाले. आणि कसं केलेल्या मुली 3 मुली आहेत 5वी अ मधल्याच. या तिघींचा सुद्धा 2रा नंबर आला. त्या आहेत भोपे राजवी, केसकर स्वरा, भोपटे श्रावणी. ज्या आहेत त्या उभ्या राणी पुढे तो असणारी विद्यार्थिनी आहे कुमारी शेळके आदिती अमोल. एवढे मार्क्स मिळालेले आहेत. जोरदार टाळ्या वाजवायच्या पार्टिसिपेंटसाठी. यानंतर इयत्ता 8वी अ आणि ब या 2 वर्गातून 3रा क्रमांक मिळालेली विद्यार्थिनी आहे सांगता येईल सर्वदा शरद. या विद्यार्थिनीला एकूण 94.44% पडलेले आहेत. द्वितीय क्रमांक जयदेव सिद्धी महेश. या विद्यार्थिनीला 95.28% मिळालेले आहेत. आणि प्रथम क्रमांक आपल्या सर्वांनाच माहिती आहे सारा सौरभ शहा. या विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक आहे. तिला 97.22% मिळालेले आहेत. आत्ताच व्यासपीठावर आपले वतीने सहर्ष स्वागत. यानंतर आपलं पुढच्या वर्षी सांगणार 9वी अ आणि ब या वर्गामध्ये दोन्ही वर्गात मिळून तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे कुंभार हेमांगी संतोष. 90.67%. टाळ्या वाजवायच्या जोरदार. त्यानंतर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे सरोज पलक महेंद्र प्रताप. तिला 91% एवढे मार्क्स प्राप्त झालेले आहेत. आणि प्रथम क्रमांक मिळवलेला आहे जगताप आदित्य. शुभेच्छा देतो आणि कौतुक करतो सगळ्या आपल्याचं की ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला ज्यांना मिळाला नाही ज्यांच्यामुळे मिळाला. हे सगळे बाकी विद्यार्थी असतात. कॉम्पिटिशन असतं. 1000 विद्यार्थी असतात. 1000 विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येक जण आपापल्या गोष्टीसाठी कॉम्पिट करत असतं. कॉम्पिट करत असताना कुणीतरी पहिलं दुसरं तिसरं येतं परंतु ते करत असताना सगळ्यांनीच प्रयत्न केलेले असते. सगळ्यांनीच कष्ट घेतलेले असते. त्याच्या पाठीमाग आपल्या शिक्षकांचे कष्ट असते आणि निश्चितपणे या कष्टाचं फळ म्हणून आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे पारितोषिक मिळालं. शाबासकीची थाप आपल्याला या ठिकाणी मिळाली. परंतु हे निश्चितपणे विसरू नका की चिखलाचा गोळा तयार करत असताना आपले जे प्राथमिक शिक्षक असतात किंवा हायस्कूलच्या माध्यमातले तुमचे शिक्षक असतात यांचंच महत्वाचं काम असतं की त्या गोळ्याला घडवणे आणि घडवल्यानंतर भविष्यामध्ये जाऊन पुढे जाऊन त्यावर कलाकृती केली जाते.